चरित्रे महान संगीतज्ञांची या अंतर्गत आज आपण सुधीर फडके, गायक संगीतकार यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. रामचंद्र विनायक फडके उर्फ सुधीर फडके हे महाराष्ट्रातील संगीतकार व गायक होते. बाबूजी या नावानेही त्यांना ओळखले जाते. त्यांनी जवळपास 50 वर्षे मराठी चित्रपट सृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटामध्येही गाणी गायली पण आणि संगीतबद्ध पण केली. फडके यांनी अनेक अजरामर गीते तयार केली आहेत. त्यांची अनेक भक्तिगीते, सुगम संगीत आणि चित्रपट गीते प्रचंड लोकप्रिय आहेत. कवी गदी माडगुळकर यांचे अजरामर गीत रामायण ही फडके यांच्या सर्वाधिक लोकप्रिय कामापैकी एक आहे. हा कार्यक्रम आजही एवढा लोकप्रिय आहे की या कार्यक्रमाच्या स्टेज परफॉर्मन्सला आजही प्रचंड गर्दी होते. सुधीर फडके यांनी यातील सर्व 56 गाणी संगीतबद्ध केली आहेत. बाबूजींनी शास्त्रीय गायनाचे प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या कैलासवासी वामनराव पाध्ये यांच्याकडे घेतले. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1941 साली HMV या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतून केली. 1946 साली ते पुण्याच्या प्रभात चित्र संस्थेत संगीत दिग्दर्शक म्हणून रुजू झाले. तिथे त्यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपटांना संगीत दिले. तसेच अनेक चित्रपटासाठी पार्श्वगायन सुद्धा केले. त्यांच्या कारकिर्दीत सर्वोच्च क्षण म्हणजे त्यांनी 1966च्या दशकामध्ये स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीत रामायण. गीत रामायणचे कार्यक्रम जेव्हा रेडिओवर ऑल इंडिया रेडिओ वर्षभर प्रसारित होत होते. आजही त्याचे प्रयोग अफाट गर्दी खेचत आहेत. आपल्या कारकिर्दीच्या अखेरीस त्यांनी वीर सावरकर या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील हिंदी चित्रपटाच्या निर्मितीत लक्ष घातले होते. हा चित्रपट जनतेकडून जमा केलेल्या वर्गणीतून निर्माण करण्यात आला होता. बाबूजींनी पार्श्वगायन केलेला व संगीत दिलेला हा शेवटचा चित्रपट. या चित्रपटाच्या निर्मितीसाठी सुधीर फडके यांनी अफाट श्रम केले. या सर्व इतिहासाची माहिती देणारे पुस्तक प्रभाकर मोने यांनी लिहिले आहे. पुस्तकाचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर चित्रपट एक शिवधनुष्य. परचुरे प्रकाशन 2004 साली त्यांनी प्रकाशित केलेले आहे. सुधीर फडके हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये जवळजवळ 60 वर्षे होते. तसेच अमेरिकेमध्ये इंडिया हेरिटेज फाउंडेशनच्या स्थापनेमध्ये त्यांचीच प्रेरणा होती. बाबूजींनी एकूण 111 चित्रपटांना संगीत दिले. त्यापैकी 21 चित्रपट हे हिंदी भाषेतील आहेत. सुधीर फडके यांच्या कारकिर्दीतील मानाचा बिंदू म्हणजे त्यांनी स्वरबद्ध केलेले गदिमांचे गीत रामायण. गीत रामायणामध्ये एकूण 56 गाणी आहेत. त्यामध्ये गदिमांनी रामायणातले प्रसंग अतिशय ओघवत्या भाषेत वर्णिलेले आहेत. 1 एप्रिल 1955 रोजी सकाळी 8:45 वाजता रामनवमीच्या मुहूर्तावर प्रसारित झालेले गीत रामायण एक वर्षभर चालले. यातील गीत, संगीत आणि गायन प्रशंसनीय आहे. मराठी सुगम संगीतातील हा मैलाचा दगड मानतात. रामायणामध्ये वाल्मिकींनी 28,000 श्लोकामध्ये रामकथा लिहिली. तीच रामकथा एकूण 56 गीतामध्ये शब्दबद्ध केली आहे, म्हणून त्यांना आधुनिक वाल्मिकी म्हणतात. सुधीर फडकेंनी भारतीय संगीत शास्त्रातील अनेक राग वापरून प्रसंगाला अनुचित असे ताल वापरले आहेत. जवळजवळ 60 वर्षापूर्वीचे हे महाकाव्य अजूनही लोक तितक्याच आवडीने ऐकतात. जेव्हा आपण विविध रागांचा अभ्यास करतोय तेव्हा गीत रामायण आपल्या डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. कारण यामध्ये जवळजवळ 35 एवढ्या रागांचा व 8 एवढ्या तालांचा वापर करण्यात आलेला आहे. ऑल इंडिया रेडिओवर ही सर्व गाणी सुधीर फडके यांच्याशिवाय मंदाकिनी पांडे,
प्रमोदिनी देसाई, ललिता फडके, बबन नावडीकर, सुमन माटे, जानकी अय्यर, कालिंदी केतकर, राम फाटक, चंद्रकांत गोखले, मालिनी पांडे, उषा अत्रे, योगिनी जोगळेकर, सौ जोग, कुमुदिनी पेडणेकर, सुरेश हळदणकर, माणिक वर्मा, गजानन वाटवे, वसंतराव देशपांडे, फी.एल. इनामदार, प्रमोदिनी जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायली आहेत. नंतर बाबूजींनी ही सर्व गाणी आपल्या स्वतःच्या आवाजात पुन्हा गायली आहेत. बाबूजींनी त्यांच्या आयुष्यात गीत रामायणचे जवळजवळ 1800 प्रयोग केले. हे प्रयोग त्यांनी स्वदेशात तसेच परदेशात केले. सुधीर फडकेंनी लता मंगेशकरांच्या ऐवजी आशा भोसलेंना जास्त गाणी दिल्याचे दिसते. सुधीर फडके यांना एकच चिरंजीव, त्यांचे नाव श्रीधर फडके, हे महाराष्ट्रातील श्रेष्ठ संगीतकार व गायक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले. तसेच त्यांचे भावगीत संग्रह बरेच आहेत. सुधीर फडकेंना मिळालेले पुरस्कार: राष्ट्रपती पदक 1963 हा माझा मार्ग ऐकला या चित्रपटासाठी, सह्याद्री स्वररत्न पुरस्कार 2002 साली, दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 1998 मध्ये, लता मंगेशकर पुरस्कार 2001 मध्ये, अल्फा जीवन गौरव पुरस्कार 2001 मध्ये. सुधीर फडके यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक कार्यक्रम होत असतात. त्यापैकी कार्यक्रम काही बघा. पिंपरी प्राधिकरणातील मधुगंधर्व संस्थेतर्फे शाहूनगर येथे सुधीर फडके स्मृती गायन स्पर्धा. मुंबईतील बोरिवली पूर्व या भागातील एका उड्डाणपुलाला सुधीर फडके यांचे नाव दिले आहे. त्यांचे काही चरित्र ग्रंथ सुद्धा प्रकाशित झालेले आहेत. उदाहरणार्थ जगाच्या पाठीवर आत्मचरित्र, स्वरश्री बाबूजी, लेखक वसंत वाळुंजकर, अशा या थोर कलाकाराचा मृत्यू 29 जुलै 2002 रोजी मुंबई येथे झाला. सुधीर फडके यांनी काही शास्त्रीय रागावर आधारित गाणी गायली आहेत. ती मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत. त्याशिवाय सुधीर फडकेंनी संगीत दिलेले काही हिंदी चित्रपट आहेत, त्याची यादी सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. धन्यवाद.